राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. शाळेच्या केंद्राला पण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे. त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब पवार साहेब यांचं आपण शाळेच्या केंद्रात अभिनंदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मी पुन्हा एकदा माननीय जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. हा जो आपला योद्धा आहे, योद्धा म्हणतो तुझा, शेवटी ती लढाई तशी सोपी नाही, सोपी नव्हती. मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला, समाजाला मिळाला, त्यातून समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जरंगे पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं, आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला या जिहाच्या रूपानं दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री करण्यासाठी आपल्याला देतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण अतिशय शांतप्रिय आहात. शांततेच्या मार्गाने आपण परत घरी जायचं आहे. पुढे अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आपला मराठा बांधव हा किती शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या असीम प्रयत्नातून, त्यागातून आज हे मिळालेलं जे यश आहे, मान्य जरंगे पाटलांच्या नेतृत्वाला मिळालेलं जे यश आहे, ते यश हे आपल्या सगळ्यांना अधोरेखित करायचं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा जरंगे पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या तमाम मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतेला जाण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला इच्छाशक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं, उभं राहावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बांधवांनो, या मीडियाच्या प्रतिनिधींना जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं, या मीडिया प्रतिनिधींसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आरतीची तयारी करा. पाठीमागं बोलाले, सरपंच बोलाले, पाठीमागं मूर्तीच्या पाठीमागं बोलाले, बोला. तर ही दोन दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे आझाद मैदानातली ही दृश्य आहेत. उपोषण सोडलं आणि आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यानंतर जर Hare
तर इथं आरती करण्यात आली आहे गणपती बाप्पाची आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना मात्र अश्रू अनावर झाले, ते भावुक झाल्याचं दिसून आलेलं आहे। तर आझाद मैदानातली ही दृश्य आपण बघू शकतोय। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलंय, मात्र मागील 5 दिवसांपासून ते उपोषण करत होते आणि त्यामुळे त्यांची प्रकृती निश्चितच खालावल्याचंही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतंय। तर सध्या राष्ट्रगीत सुरू आहे आणि ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये सरकारचं एक शिष्टमंडळ 4 मंत्री इथं उपस्थित होते आणि त्यामध्ये उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांसोबत सगळी चर्चा केलेली होती, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। जो काही मसुदा आहे सरकारचा तो त्यांच्या समोर मांडला, त्याचबरोबर GR आला 1-1.5 तासाने आणि हा GR आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हा सोन्याचा दिवस आहे, आपण जिंकलो असं म्हणत आपलं उपोषण सोडलेलं आहे। तर दुसरीकडे जल्लोष होताना दिसतोय। एकोणतीस तारखेपासून मराठा बांधव हे मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल झालेले होते, ठिकठिकाणी आंदोलन करत होते आणि आज जेव्हा मागण्या मान्य झाल्या आहेत त्यानंतर हा जल्लोष आपण बघू शकतोय। मुंबईतले मराठा बांधव हा जल्लोष करताना दिसून येत आहेत, ढोल ताशा या ठिकाणी वाजत आहेत। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते तिथं त्यांनी उपोषण तर सोडलेलं आहे, मात्र तिथंही एक प्रकारचा जल्लोष आहे, भाऊक मनोज जरांगे पाटील झाल्याचं दिसतंय आणि मंत्री महोदयांनी सर्वांना मिठाई प्रसाद म्हणता येईल, कारण गणपतीची आरती थोड्याच वेळापूर्वी झाली होती आणि त्यानुसार मोदकांचा प्रसाद त्यांनी दिलेला आहे। तर ही 3 दृश्य आपण बघू शकतोय। एकीकडे आहे जेव्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं त्यावेळची दृश्य, दुसरीकडे आहे मराठा आंदोलकांचा जल्लोष मुंबईमध्ये सगळीकडे आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये सुद्धा हा जल्लोष आज होत असेल, कारण ज्या मागण्यांसाठी मराठा समाजाचे आंदोलक हे मुंबईमध्ये आलेले होते त्या मागण्या मान्य झाल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्याशी चर्चा करून जो GR दिला होता त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे, त्यांनी स्वतःचं आंदोलन मागे घेतलेलं आहे। माननीय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री हमारे नेता एकनाथ शिंदे साहब और अजीत दादा के नेतृत्व में जो उपसमिति गठित की थी उसके चेयरमैन विखे पाटिल साहब थे, उन्होंने जो GR निकाला है वो माननीय मनोज जरांगे पाटिल साहब ने एक्सेप्ट किया है और आज उन्होंने आंदोलन पीछे लिया है। अरे इसमें क्रेडिट वॉर नहीं है। जो वंचित मराठा समाज का घटक था उसको न्याय देने के लिए महायुति की सरकार कटिबद्ध है, यह हमने दिखाया है और इससे जो अदर घटक है उनके ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये हमारी जिम्मेदारी है। तर मराठा समाजाला याचा फायदा होईल, त्यांच्यावरील अन्याय दूर होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। उदय सामंत यांची प्रतिक्रिया आलेली होती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी निर्णय घेतला आणि तोच निर्णय आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि तो निर्णय मान्य असल्यानंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, एकीकडे आहेत मनोज जरांगे पाटील जेव्हा भाऊक झालेले होते, जे काही आंदोलन मागील 4-5 दिवसांपासून सुरू होतं त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते आणि वेगवेगळे जे राजकारणी मंडळी आहेत नेते त्यांना भेटत होते, मात्र आज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर मसुदा घेऊन ते आलेले होते। ज्या मागण्या मराठ्यांकडून केल्या जातात, मराठा समाजाकडून केल्या जात आहेत त्या मागण्या मान्य करणार असल्याचं त्या मसुद्यामध्ये नमूद होतं आणि तो मसुदा आणल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काही वाटाघाटी केल्या आणि जेव्हा GR हातामध्ये आला त्यावेळेला त्यांनी उपोषण सोडलं आणि उपोषण सोडल्यानंतर जेव्हा एकच जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत होता, आनंदाचं वातावरण असतानाच मनोज जरांगे पाटील मात्र भाऊक झाले, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान तिसरी मधली ही जी दृश्य आपण बघू शकतोय याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी आहे तिथं गुलाल उधळला जातोय त्यावेळची ही दृश्य आहेत। सगळी आपण गुलाल उधळून जाणार असं
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार इथं गुलाल उधळला जातोय सर्वांवरच। मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वजण त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत आणि तिथल्या स्टेजवर प्रचंड गर्दी झाली आहे। घोषणाबाजी, एकूणच मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण, कारण ज्या मागण्या केल्या जात होत्या मागील बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून, अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्या घेऊन बसलेले होते आंदोलनाला 2 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये ते आलेले होते। 29 तारखेला 4-5 दिवस त्यांचं हे आंदोलन उपोषण चाललं आणि आज मागण्या मान्य झाल्यानंतर अशा पद्धतीनं त्यांचं अभिनंदन केलं जात आहे आणि आनंदाचं वातावरण मराठा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। गुलाल उधळला जातोय त्यावेळची ही दृश्य आहेत। तर पहिल्या विंडोमध्ये आपण बघतोय जेव्हा आपण जिंकलो रे अशी घोषणा करत जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलेलं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं हे उपोषण सोडलं त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। तर मनोज जरांगेंच्या डोळ्यामध्ये मात्र आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर आपलं हे जे उपोषण आहे हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अश्रू अनावर त्यांना झाल्याचं पाहायला मिळालं त्यावेळची